नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची भूगोल या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि ती प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा। दोन्ही प्रश्नपत्रिका 2024 या वर्षांच्याच आहेत। पहा त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 4 गुणांसाठी 1. पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते। त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, अचूक पर्याय निवडायचा आहे। दुसरे, उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे शहराचा विकास झाला। तिसरे विधान, कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे सावर्डे या गावाचा विकास झाला। पहा त्या ठिकाणी थोडी प्रिंटिंग मिस्टेक झालेली होती। चौथे विधान, नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त ठरतात। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा। अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे 4 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणीच आपण पर्याय लिहून घेतलेले आहेत। 1. हरित छत्रमार्ग, त्याचा ड पर्याय बरोबर आहे, अवयवांची जलद गतीने वाहतूक। 2. रो वाहतूक, त्याचा अ पर्याय आहे, कोकण रेल्वे। 3. संदेश वहन, त्याचा ब पर्याय आहे, कृत्रिम उपग्रह। 4. म्हैसूर, त्याचा क पर्याय आहे, कर्नाटक। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। आपण त्या ठिकाणीच उत्तरे लिहून घेतलेली आहे। पहिला प्रश्न, देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? उत्तर, देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे स्वदेशी पर्यटन होय। दुसरा प्रश्न, जागतिकीकरण म्हणजे काय? देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजे जागतिकीकरण होय। तिसरा प्रश्न, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात किती फरक आहे? उत्तर, जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात अधिक 5 तास 30 मिनिटांचा फरक आहे। चौथा प्रश्न, अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते? उत्तर, अतिरिक्त उत्पादनाचा तुटवडा असलेल्या प्रदेशांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, पुढील दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील पर्यटन स्थळे दाखवा। सूची आवश्यक। 4 गुणांसाठी। पहा त्या ठिकाणी पर्यटन स्थळे दिलेली आहेत आणि आपल्याला भारताच्या नकाशा आराखड्यात ती दाखवायची आहे। पहा हा भारताचा जो नकाशा आहे तो तुम्हाला परीक्षेच्या वेळी शाळेकडून पुरवला जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी ही पर्यटन स्थळे दाखवायची आहेत। पहा 1 नंबरला आहे जम्मू, या ठिकाणी जम्मू लिहिलेलं आहे। या ठिकाणी 4 क्रमांक आहे, पण तुम्ही 4 नाही लिहायचा, तुम्ही 1 लिहायचा, कारण प्रश्नपत्रिकेत आपल्याला 1 क्रमांक आहे। दुसरे आहे मंगळुरू, पहा या ठिकाणी मंगळुरू। 3 क्रमांक आहे कोलकाता, या ठिकाणी आहे कोलकाता। 4 क्रमांक आहे कन्याकुमारी, या ठिकाणी आहे कन्याकुमारी। त्यानंतर 5 नंबरला आहे पणजी, पहा या ठिकाणी पणजी। आणि 6 नंबरचं स्थळ दाखवायचं आहे आपल्याला आग्रा, या ठिकाणी आग्रा, आणि त्यासाठी सूची तयार करायची आहे। प्रश्न चौथा, संज्ञा स्पष्ट करा। 4 गुणांसाठी जागतिक प्रमाणवेळ, पहा ती संज्ञा आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। 0° रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्तावरील स्थानिक वेळेला जागतिक प्रमाणवेळ मानले जाते। दुसरी आहे भारताची प्रमाणवेळ, पहा या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे, भारताच्या साधारणतः मध्यातून जाणाऱ्या 82.5° पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळ ही संपूर्ण भारताची प्रमाणवेळ मानली जाते। प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत 6 गुणांसाठी। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे, त्याचे उत्तर पाहू। उत्तर, आजचे मानवी जीवन हे अधिक विश्वव्यापी झाले असून जगात आज दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने वाढला आहे। शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरदूरच्या देशातही होत असे। त्यामुळे या सर्वात उत्तम समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार यात प्रवासामुळे होणारा बदलातील गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषा अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक
योग्य पद्धतीने सांभाळले जात आहे। त्यानंतर दुसरे विधान आहे, भारतातील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे, त्याचे उत्तर पाहू। उत्तर देण्यात आलेलं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व आहे। भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योजक व सरकार यांच्यात विभागलेली असते। खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते। अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतात आढळून येतात, म्हणून असे म्हटले जाते की भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। आणि तिसरे विधान आहे, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो। तिघांपैकी 2 लिहायचे होते, आपण पहिला आणि दुसरा प्रश्न अभ्यासला। प्रश्न 6 खालील माहितींच्या आधारे जोड स्तंभालेख काढा, त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यावर आधारित अगोदर आपण जोड स्तंभालेख पाहू। या ठिकाणी जोड स्तंभालेख देण्यात आलेला आहे, आयात निर्यात मूल्य दशलक्षात आणि खाली देशांची नावे लिहायची आहेत, चीन, भारत, ब्राझील, संयुक्त संस्थाने। आणि स्पष्टीकरण निर्यात आयात। अशा पद्धतीचा जोड स्तंभालेख तुम्हाला काढायचा आहे 3 गुणांसाठी आणि 3 गुणांसाठी 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। ब मधील पहिला प्रश्न, भारताचे आयात मूल्य किती आहे? त्याचे उत्तर आहे 380। भारताचे आयात मूल्य 380 आहे। दुसरा प्रश्न, सर्वात कमी आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे? सर्वात कमी आयात मूल्य ब्राझील या देशाचे आहे 241। आणि तिसरा प्रश्न, सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? त्याचे उत्तर आहे सर्वात जास्त निर्यात मूल्य चीन या देशाचे आहे 2143। प्रश्न 7 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 8 गुणांसाठी। त्यातील पहिला प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा। उत्तर, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे। दुसरा प्रश्न आहे, पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? आणि तिसरा प्रश्न आहे, टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे, हे स्पष्ट करा। उत्तर, टीव्ही या संदेश वहनाच्या साहाय्याने मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हवामानविषयक, क्रीडाविषयक इत्यादी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते। टीव्हीद्वारे अत्यंत कमी खर्चात देशातील अनेक लोकांपर्यंत एकाच वेळी संदेश पाठवता येतो। अशा प्रकारे टीव्ही हे संदेश वहनाचे स्वस्त साधन आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली भूगोल या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।